नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आता रेसिपी दिसली असेल मस्त। आज आपण व्हेज पुलाव बनवायचा आहे। चला तर सुरू करूया रेसिपी। सगळ्यात पहिल्यांदा मी एका बाउलमध्ये तांदूळ घेतलेला आहे। तर तांदूळ हा असा घ्यायचा की भात एकदम सुटसुटीत होईल असा तांदूळ आपण या व्हेज पुलावसाठी वापरणार आहोत। अगदी कोणत्याही मसाला भातासाठी किंवा व्हेज पुलाव बनवणार असेल तर भात जो तांदळाचा भात सुटसुटीत होतो तोच तांदूळ वापरायचा, जेणेकरून त्या भाताला आणखीन मस्त चव येते। तर तांदूळ स्वच्छ धुवायचा आणि साईडला ठेवून देऊया। त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं। तर तेल मी याच्यात 2 चमचे तेल वापरलेलं आहे। तर तेल छान गरम करायचं आणि तेल छान गरम झालं। तेल आता छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे। तर ही दालचिनी टाकलेली आहे, त्यानंतर बदाम फूल आहे। तर तुम्ही सगळ्या खडा मसाला जे जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते याच्यामध्ये ऍड करू शकता। वेलदोडे टाकलेले आहेत, त्यानंतर मिरं टाकलेलं आहे। मिरं अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी आहे। त्यानंतर जिरं टाकलेलं आहे। तर हे खडे मसाले तेलात मस्त परतायचे आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये ऍड करायचा आहे बारीक चिरलेला कांदा। तर मी एक कांदा घेतलेला आहे, बारीक कट केलेला आहे। तर कांदा तेलात थोडासा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। खूप लालसर किंवा खूप असा कच्चा कांदा अजिबात ठेवायचा नाही। तर कांदा मस्त असा 1-2 ते 3 मिनिटं तेलात परतला की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा। तर तुम्ही बघू शकता आता कांद्याचा कलर थोडासा बदललेला आहे। तर याच वेळेला आपण आता बारीक चिरलेला आपल्याला टोमॅटो याच्यामध्ये टाकायचा आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे मी मोठा, तो अशा पद्धतीने कट केलेला आहे। तो सुद्धा मस्त आपण तेलात परतून घ्यायचा। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर आपला कांदा आणि टोमॅटो मस्त असं तेलात आता परतून झालेला आहे। तर याच्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत हिरवी मिरची। मी 2 ते 3 हिरवी मिरची अशा पद्धतीने कट केलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर ह्या सुद्धा आपण तेलात त्या मस्त परतून घेऊया। तर हिरव्या मिरचीने सुद्धा आपण जी भाजी बनवणार आहोत किंवा एखादा भात बनवणार आहोत त्याला मस्त टेस्ट येते, त्यासाठी एकाच दुसरी मिरची याच्यामध्ये ऍड करायची। त्यानंतर आता आपण मसाले ऍड करूया। मी धने पावडर 1 चमचा याच्यामध्ये वापरलेली आहे। त्यानंतर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा। त्यानंतर मी कसुरी मेथी याच्यामध्ये वापरलेली आहे। त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी आहे, तर ती वापरायची। त्यानंतर मी याच्यात जिरं पावडर वापरलेली आहे। त्यानंतर हे मसाले आपण मस्त असं आता मिक्स करून घेऊया। तर हे मसाले छान मिक्स झालेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ते दिसते सुद्धा खूप छान। त्यानंतर मी याच्यात तमालपत्र टाकत आहे। तर 2 तमालपत्राची पानं घेतलेली आहेत, ती मी थोडीशी अशी अर्धी करून टाकलेली आहेत। तर ही सुद्धा आपण त्या मसाल्यात आता छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या याच्यामध्ये आता ऍड करायच्या, जसं की बटाटा। त्यानंतर मी हे वटाणा घेतलेले आहेत। तर तुमच्याकडे आणखीन काही भाज्या असतील, बीन्स असतील किंवा गाजर असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। तर आपला हा वटाणा आणि बटाटा मस्त आपण या मसाल्यात मिक्स करून घ्यायचा। तर छान आता मिक्स झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता मी फ्लावर ऍड करणार आहे। तर फ्लावर मी स्वच्छ निवडलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये 1-2 मिनिटांसाठी छान उकळून घेतलेला आहे, त्यामुळे मी फ्लावर थोडासा वेळाने याच्यामध्ये ऍड करत आहे। तर आता मी फ्लावर घेतलेला आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा आणि त्यानंतर हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून फ्लावरचा जो वास असतो तो जाण्यासाठी मी फ्लावर गरम पाण्यात उकळून घेतलाय। थोडंसं मीठ टाकायचं आणि फ्लावर 1-2 मिनिटांसाठी छान उकळायचा आणि तो उकळून घेतल्यानंतर मी आता याच्यामध्ये ऍड केलेला आहे। तर तो व्यवस्थित असं मिक्स करायचा। आता आपले सर्व मसाले टाकून झालेले आहेत। तर आपण आता जो तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला तो तांदूळ याच्यामध्ये ऍड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तर तांदूळ छान मिक्स झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर पाण्याचा वापर करताना अगदी कमी पाण्याचा वापर करायचा, खूप जास्त पाण्याचा वापर न करता जितका तांदूळ असेल तितकाच आपल्याला ह्याच्यामध्ये
पाणी लागणार आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित वर पाणी टाकायचं आपण ह्याच्यामध्ये आणि मस्त असं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून आपण मस्त असा हा भात आता शिजवून घेऊया। तर साधारण एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपला मस्त असा हा व्हेज पुलाव शिजून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। चला तर आपला व्हेज पुलाव हा मस्त खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची व्हेज पुलावची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। त्यानंतर या व्हेज पुलावमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, त्याने आणखीन थोडा मस्त याला लुक आलेला आहे। तर हे व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि छान याचा आस्वाद घेऊया। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।